नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आज आपण इलो माझो एक मित्र आणि शेजारी माझो विजय घाडीगावकर याच्याकडे. आणि तो कोकणातली सगळ्यात जुनी जी परंपरा म्हणजे दोरिये वळूची, म्हणजे हाती पेड काढून वळलेले दोरिये आज तो वळता. आणि कोकणातली आपली जुनी जी परंपरा ही आमची जवळजवळ ही शेवटचीच पिढी समजा अशी दोरी वळणारी. मग त्याका आज आपण काही प्रश्न विचारत, तो काय सांगता बघूया. चला तर मग बघा, तो आता पेड वळता. मग आता तो याच्या पुढची प्रोसेस दोरी वळतो, म्हणजे माप त्याला एकदा मिळाल्यानंतर एक दोरी होता. बघूया तो आता काय म्हणता. तुम्ही त्याला काही प्रश्न विचारतोय आणि तो कशी उत्तर देता बघूया. किती वेळा फिरवलं तुझे? 7. म्हणजे एका दोरीचा माप झाला. किती? 7 आधी दोरी होती. ओके. गावकर, तुम्ही हे कसले दोरी वळतास? आणि काय बारदान आणि काय कुमियाचे आहेत ना? कुमियाचे ना बारदान कांद्याची पिशवी घ्यायची. हां हां, नायलॉनचे. म्हणजे दोरी कशा वळतात? भात बीत बांधूक? भात बीत बांधूक, भात गवत. हां. म्हणजे किती हात होतली दोरी? 7 होती. हां, म्हणून तुम्ही ते पायाक 7 वेळा फिरवलात होय ना? होय. हां. आता वचा एकदा तुम्ही तिकडून इल्यानंतर परत एकदा येतलास, परत आहे. म्हणजे 3 पिळ होतली. 3 पिळाची दोरी होतली. हो. शिकलात काय तुम्ही या? इकडे बाबांच्या पाठी, बाबा अगोदर वळीत ना. हां बाबांच्या पाठी मी ओळख सुरुवात केली. हां. कोणा ओढून देतास की वैयक्तिक आता? विकते पण वैयक्तिक पण. हां. पण आता लोक नायलॉन वापरतात ना. ह्यो तिसरो पिळ ना तुमचो? हो, हे तिसरं ते काय दोरी झाली? का पुरी झाली. मित्रांनो, हे बघा, फायनली आपली आता दोरी तयार झालेली असा. हातान बनवलेली दोरी 3 पिळाची दोरी. जुनी पद्धत आहे. आता नायलॉन इला म्हणून आपण हे नायलॉनचे कापतो, पण हीच दोरी बनवची जुनी पद्धत. अजून असा. हे बघा, हे गावकर आपले अजून टिकून असत. माझे बाबा पण छान वळायचे दोरी. त्यांना काय माहीत हा, ही सगळ्यात जुनी पद्धत आहे कोकणातली.